नागोठण्याचा पहिला फ्लायओव्हर काही दिवसापूर्वी पूर्ण झाला आणि आतुरता होती ती म्हणजे दुसरा फ्लायओव्हर कधी पूर्ण होणार. आणि जसं की मागच्या काही पण व्हिडिओमध्ये पाहिलं की ह्याचंसुद्धा काम खूप फास्टमध्ये चालू होतं. आपण त्याच्यावरून प्रवाससुद्धा करून दाखवला होता की कसं काम चालू आहे, किती काम बाकी आहे ते वगैरे. पण आता आपण शेवटचा व्हिडिओ बनवतो ह्या फ्लायओव्हरवरचा, कारण का आता काम जवळ पूर्ण झालेलं आहे. हा पावसाळ्याच्या पूर्वी फ्लायओव्हर कधीही चालू होऊ शकतो. तर चला तर पाहूयात की कसं काम झालेलं आहे, किती काम झाले आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश आणि आपण पाहतात सतीश जाधव यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण फ्लायओव्हरवरती चढलेलो आहोत वरती आणि लाईटचे पोल वगैरे इकडे वरती लावलेले आहेत. मध्ये हे कामासाठी जे पट्ट्या आणलेल्या आहेत त्या पुढे लागणार आहेत कामासाठी, त्यासाठी ह्या आणून ठेवलेल्या आहेत. आणि तसंच महामार्गावरती इथे हा जो फ्लायओव्हर आहे याच्यावरती मार्किंगची वगैरे कामं बाकी आहेत. तुम्ही उजव्या साईडला पाहू शकता तिकडे जे साईडची सेफ्टी वॉल वगैरे असते त्याचं काम बाकी आहे आणि त्यासाठीच हे इथं टोपले वगैरे आणून ठेवलेले आहेत. मधले डिवायडरचं काम बाकी आहे. बाजूची जी साईड पट्टी असते त्याचं कामसुद्धा बाकी आहे, ते चालू आहे काम करायचं. सो ही सगळी कामं आहेत ती महिन्याभरात होण्यासारखी आहेत. मुख्य जो रस्त्याची कामं आहेत ना, जो रस्ता आहे तो पूर्ण झालेला आहे करून. आता ही छोटी-मोठी साईडची कामं आहेत आणि ती पावसाळ्यापूर्वी होऊ शकतात आणि लवकरच हा रस्तासुद्धा सर्वांच्या वापरासाठी तयार होऊ शकतो आणि पाऊस पडायच्या अगोदरच रस्ते सर्वांसाठी खुला होऊ शकतो. तर असा होता हा पूर्ण रस्त्याचा प्रवास. तुम्हाला कसा वाटतोय ते सांगा. आता तुम्ही दुसऱ्या साईडला आपण इकडे आलो त्या ब्रिजच्या आणि इकडे सुद्धा तेच आहे की रस्त्याचे मार्किंग वगैरे बाकी आहेत. इकडचे साईडचे सेफ्टी वॉल वगैरे पूर्ण झालेले आहेत. फक्त इकडे मधले जे मार्किंग वगैरे असतात रस्त्याचे तेच बाकी आहेत. बाकी इकडे रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला कसा वाटला आणि कधीपर्यंत रस्ता पूर्ण होऊन वापरायला भेटेल ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.